आमची मोना माझ्यासाठी कधीच जेवायचं थांबत नाही कारण हा खूप स्लो जेवतो. जात चल वाढून घे. मला वाढून दिलंय ऑलरेडी. बघताय ना ही नेबळत नाही आहे. परत परत सांगतोय तुम्हाला. चला काय मग तू व्हेज खाणार होतीस ना? व्हेज खाणार होती ती आज आणि अचानक चिकनचं ताट घेऊन आले. कारण हे मला जरा आज ह्याचा कलर चांगला दिसला. म्हणलं चांगला रंगावरनच चव ओळखू शकते. छान आहे ना रंगावरनं चव. नमस्कार, मी वैभव कदम म्हणजे तुमचा लाडका सत्या सुर्वे. आज आमच्या सेटवर लंच ब्रेक झाला. सो मी तुम्हाला दाखवतो कसं लंच ब्रेक असतो आमचा. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही कुठल्याही स्टुडिओत शूट करत नाही. आम्ही साताऱ्यात शूट करतो, आउटडोर शूट करतो. त्यामुळे अशी झाडं तुम्ही बघू शकता. हे बघा, ही अशी इथं समोर शेती आहे आणि अशी झाडं आहेत आणि तिकडे बघू शकता तुम्ही डोंगर आहेत आणि अशा या डोंगरावरतीच शूट झालं. ह्या डोंगरावरतीच तो सिक्वेन्स शूट केला आम्ही. जी मंजू जिथून पडते आणि सत्याला जो प्रँक बलमाने केलेला असतो सत्यासाठी, तो तिथं सगळा शूट झाला आहे. आणि असं सगळं हे सुंदर वातावरण आहे साताऱ्याचं. आणि इथं आम्ही असं आउटडोअरला असलो की मला जास्त मजा येते खरं तर. आणि भूक पण खूप लागली आहे. तर जेवायला आज नॉनव्हेज आहे आणि मजा येते. मोनिका आपल्यासोबत आहे आणि ती माझ्यासाठी थांबलेली नाही आहे. तिला एवढी भूक लागते की तिला माईक लावतो मी एकच मिनिट. तर आमची मोना माझ्यासाठी कधीच जेवायचं थांबत नाही कारण हा खूप स्लो जेवतो. वाढून पण खूप स्लो घेतो. मला खूप भूक लागते. मला नाही एवढा वेळ. कारण जेवण हे सावकाश करायची गोष्ट आहे आणि ते सावकाशच करायचं असतं. एवढ्या कळेल आज तुम्हाला. बघा वेळ लावा किती स्लो जेवतो ते बघा तुम्ही. ठीक आहे. मोनिका स्पेशल आणते मी सांगतो. तिच्याकडे केचप असतो, तिच्याकडे जाम असतं. पिझ्झा बरोबर आपल्याला जे मिळतात ऑरिगॅनोज, चिली फ्लेक्स असल्या सगळ्या गोष्टी तिच्या बॅगेत असतात. म्हणजे ऍक्च्युली मॅगी मसाला असतो. अशा सगळ्या गोष्टी ती कॅरी करते. आणू शकते कारण मी जिथे राहते तिथं ऍक्च्युली गॅस आणि काहीच नाहीये. तर हेच आणू शकते ना. अजून पण मी तुझ्या कौतुकास्पदच हे बोलतोय की जी काय भाजी असेल त्यात जराशे एक्स्ट्रा फ्लेवर ऍड करून त्याच्यामुळे आम्हाला खायला मिळतात. तर अशी ती काळजी घेत असते. ड्रायफ्रुट्स असतात तिच्याकडे, फ्रूट्स घेऊन येते कधी कधी. आणि ऑमलेट सुट्टीच्या दिवशी तिच्या रूमवर मला ऑमलेट बनवून देते ती. आणि मॅगीसुद्धा बनवून देते, चीज मॅगी. असं काय काय ती खायला घालत असते. फक्त मी थोडा स्लो खातो म्हणून तिचा थोडं चिडचिड होते. कारण ती खूप फास्ट खाते. तिला भूक सहन होत नाही. भूक लागली की ती अशी चिडते. मग मी पळून जातो तिथून. थँक्स. हो मग त्यामुळं जरा नीट बोललास तर इथून पुढे ज्या गोष्टी माझ्याकडे त्या मिळतील तुला. नाहीतर मग विसर. अशा धमक्या देते. बघताय ना ही नेबळत नाही आहे. परत परत सांगतोय तुम्हाला. चला काय मग तू व्हेज खाणार होतीस ना? व्हेज खाणार होती ती आज आणि अचानक चिकनचं ताट घेऊन आले समोर. नाही मी खाणार आहे. व्हेज पण खाणार आहे. व्हेज पण खाणार आहे. कारण हे मला जरा आज ह्याचा कलर चांगला दिसला. म्हणलं चांगला रंगावरनच चव ओळखू शकते. छान आहे ना रंगावरनं चव. वा. जात चल वाढून घे. मला वाढून दिलंय ऑलरेडी. चलो थँक्यू गाईज. या तुम्ही पण जेवायला. या जेवायला या. साताऱ्यात या. झाडाखाली निवांत बसा आणि पोटभर जेवा. लव्ह यू गाईज. अप्रूव्हल टाकतोपर्यंत अप्रूव्हल येईल. आमची मोना. हे जोडवी आहे का पायात तुमच्या? आहे की. ओके हो आमच्या इकडे लक्ष द्या. हो मी आहे. टेन्शन नका घेऊ. काही जाणार नाही. जाण्याचा प्रश्न नाही. माझं पण फोन काढून वैभव दादा. दोन्ही जेवतो. वैभव दादा हो. हो आमच्या इकडे लक्ष द्या. हो मी आहे. टेन्शन नका घेऊ. काही जाणार नाही. जाण्याचा प्रश्न नाही. माझं पण फोन काढून वैभव दादा. बाळू माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो जरासा रुसलाय माझ्यावरती म्हणून आज त्याला मी जेवायला वाढते. भात देऊ बाळू. तुला हो पण ते हे नको. आज काहीच नाही आहे. रस्ताच आहे. प्यायचं आहे. हे नको 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 जास्त घट्ट आहे. हो काय काढून दे ना तर. थँक्यू. बस
योग्य